कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू इथे काय करतोस? तुझी वाट पाहतोय। बोल, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? एक मिनिट, तुला कसं कळलं मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय? जानू, तू न सांगताच मला तुझ्या मनातलं सगळं काही कळतं। हो का? बरं जयंत, ऐक ना, काय म्हणते, मला की नाही आज आई बाबांसोबत खूप गप्पा मारायच्या। मग मग मी जाऊ? सिरियसली तू हे विचारायला आलीस? हो, म्हणजे मला आई बाबांसोबत खूप वेळ गप्पा मारायच्या, पण मग तू माझी वाट बघत बसणार, मग नंतर तुला बोर होणार, म्हणून म्हटलं आधी तुला विचारूयात। ओके ओके ओके, अजून काही? हां, ते अजून म्हणजे ॲक्च्युली जशा मला आईबाबांबरोबर गप्पा मारायच्या आहेत ना, तसंच मला भावनाताईसोबत पण गप्पा मारायच्या आहेत। तर मग मला असं विचारायचं होतं की मी आज भावनाताईसोबत आमच्या खोलीत झोपू? नाही म्हणजे कसं आहे ना, उद्या पूजेच्या गडबडीत आम्हाला बोलायलाच मिळणार नाही आणि मला खरंच तिच्याशी खूप वेळ बोलायचं आहे। त्यामुळे मग मी म्हटलं की तू जानू, तुला तुझ्या आईबाबांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी, किंवा तुला जे जे करावं असं वाटतंय ते करण्यासाठी माझ्या परमिशनची गरज नाही। थँक्यू जयंत, थँक्यू सो मच। तू मला इतकं समजून घेतोस त्यासाठी। तुला माहिती आहे, मला ना सगळे असं म्हणतात, जानू तू खूप लकी आहेस, तुला इतका समजूतदार नवरा मिळाला। आणि खरं सांगू, मला पण आता सारखं सारखं असंच वाटतं। इनफॅक्ट त्यांना हे माहीत नाहीये की मी जास्त लकी, कारण माझ्यासोबत तू आहेस। तुला आईबाबांसोबत पण गप्पा मारायच्या आहेत ना? हो जयंत, पण मला तुला विचारायचं होतं, तुला झोप लागेल ना? नाही म्हणजे खूप लोकांना नवीन जागेचा प्रॉब्लेम होतो, तर तसं तुला काही वाटणार नाही ना? जागा नवीन असली तरी माणसं माझीच आहेत। थँक्यू। ओके, बाय, गुड नाईट। गुड नाईट। असं काय एवढं बोलायचं असेल जान्हवीला तिच्या आईबाबांशी? घरी काय काय घडतं ते तर सांगणार नाही ना ती। घरात एकटी असते, बाहेरून कुलूप लावलेलं असतं, हे सगळं जर त्यांना कळलं तर त्यांना नक्कीच माझ्यावर संशय येईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।